Good morning, all. Good morning. Yes, very nice. खूप छान अटेंडन्स आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सो आज आपले कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आहेत. कोर म्हणजे काय? तर आपले ॲब्डोमेनचे मसल्स, आपले पोटाचे स्नायू आणि पाठीचे स्नायू हे मिळून कोर होतं. बरोबर? सो हे जेव्हा आपण कोर आहे हे चॅलेंज करतो, तेव्हा तुमचं पोश्चर इम्प्रूव्हमेंटसाठी, बॅलन्स इम्प्रूव्हमेंटसाठी आणि ओव्हरऑल आपल्या स्ट्रेंथनिंगमध्ये ह्याचा खूप फायदा होतो. कारण बऱ्याच मुवमेंटमध्ये आपण जेव्हा चालतो म्हणा किंवा उभं राहतो अगदी, इव्हन बसलेलो असतो. ह्या सगळ्यामध्ये तुमची कोर आहे ही काम करत असते. आणि त्यामुळे जर तुमची कोर वीक असेल तर तुम्हाला बॅक पेन होणं किंवा शोल्डर पेन होणं, नी पेन होणं, कारण आपलं जे वेट आहे, आपलं बॉडी वेट आहे, जे आपण उभं राहिल्यावर किंवा मुवमेंट करताना हे कोरवर जास्त पडतं, कारण त्यांना बॅलन्स ठेवायचा असतो, राईट? त्यांचं पोश्चर मेंटेन ठेवायचं असतं. आणि जर तुमचे कोर मसल्स वीक असतील आणि जर त्यांना जर ते जमत नसेल, तर मग आपल्याला कुठेतरी पेन होऊ शकतो. शोल्डर पेन म्हणा, नेक पेन म्हणा, बॅक पेन, नी पेन, हे सगळे जे पेन्स आहेत, हे जेव्हा डिजनरेटिव्ह चेंजेस किंवा क्रॉनिक केसेस असतात, हे जेव्हा होतात किंवा ज्याची चालू होतात, त्याचं मेन रिझनच हे असतं की तुमचं कोर वीक असू शकतं. ठीक आहे? त्यामुळे कोर एक्सरसाइजेस रेग्युलर बेसिसवर कन्सिस्टंटली केले की तुम्हाला जाणवेल की या सगळ्यामध्ये तुम्हाला फरक पडतोय. ठीक आहे? सो ज्यांना बॅक पेन आहे, सिव्हिअर बॅक पेन आहे, त्यांना कदाचित आजचे बरेच एक्सरसाइजेस आहेत हे थोडे डिफिकल्ट जातील. त्यामुळे थोडे कमी एक्सरसाइजेस तुमच्या आजच्या सेशनमध्ये होऊ शकतात, पण शांतपणे तेवढे एक्सरसाइजेस जरी तुम्ही केले तरीही तुम्हाला कोरमध्ये खूप फरक पडणार आहे. ठीक आहे? ज्यांना रेग्युलर बेसिसवर बॅक पेन नाहीये, पण सर्टन मुवमेंट्समध्ये लाईक फॉरवर्ड बेंडिंगमध्ये वगैरे जर पेन होत असेल, तर त्यांनी एक छोटेसे टॉवेलचा रोल किंवा नॅपकिनचा रोल आहे, तो पाठीखाली तुम्ही घेऊ शकता. ज्यांना मानेचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी नेकच्या इथे छोटीशी पिलो घ्यायची आहे, कारण बऱ्याच एक्सरसाइजेसमध्ये कोरच्या आपल्या नेकवर प्रेशर येऊ शकतं. बरोबर? तर त्यामुळे जर तुम्ही पिलो ठेवली तर तुमच्या नेकवर ते प्रेशर येणार नाही आणि कुठेही तुम्हाला पेन होणार नाही. ठीक आहे? सो एकदा चॅटमध्ये लाऊड अँड क्लिअर टाईप करा, सो दॅट मला लक्षात येईल ऑडिओ आणि व्हिडिओ आहे तो क्लिअर आहे आणि वी कॅन स्टार्ट विथ द सेशन. जस्ट टाईप LNC. येस. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. येस. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. आधी वॉर्मअप करूया आणि मग आपण सेशनला सुरुवात करूया. आपण युजली मॅटवर एक्सरसाइजेस करतो, पण ज्यांनाही खाली झोपून जमत नाही त्यांनी बेडवर केले तरीही चालणार आहेत. ओके, चलो टेक युअर पोझिशन. थँक्यू, थँक्यू. चलो. येस, थँक्यू सो मच. टेक युअर पोझिशन्स नाव. आधी वॉर्मअप करूया. स्टार्टिंग विथ द नेक. Sideways. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. खाली आणि वर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Sideways. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Shoulder rotations. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Hands open. Start. 1, 2,
3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Trunk rotation, पैर थोड़ा सा अंतर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Right length वाढवायचं. Side bending. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Forward. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Parallel अंतर कमी. Hip rotation. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Opposite. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Sorry, marching. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. पाय मागे दुमडायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. पाय पुढे मागे. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. पाय बाहेरच्या बाजूला. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Other side. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. पाय बाहेरच्या बाजूला. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. And the rotations. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Opposite. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Other side. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Opposite. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Very nice. Okay. सो आता आपण मॅटवर झोपून एक्सरसाइजेस करणार आहोत किंवा बेडवर करणार आहोत. ठीक आहे. मगाशी म्हणाले तशी छोटीशी पिलो तुम्ही नेक सपोर्टसाठी घेऊ शकता किंवा छोटंसं टॉवेलची घडी आहे ती बॅक सपोर्टसाठी तुम्ही घेऊ शकता. तो सगळ्यांनी पोझिशन घ्यायची. मी पण कॅमेरा थोडासा ऍडजस्ट करते.
ओके, फाइन. चलो, सगळ्यांनी पोझिशन घ्यायची आहे. ओके, तो सगळ्यात फर्स्ट एक्सरसाइज आहे ती आपण करणार आहोत की आपल्याला पेल्विक टिल्ट करायचे. पेल्विक टिल्ट म्हणजे काय, आपले इकडे जे बोन असतं, ओके, तर तिकडे जे त्याचा अँगल जो आहे ते बऱ्याच वेळेला आपले जे मसल्स टाइटनेस असेल, वीकनेस असेल, तर त्याने तो चेंज होतो आणि त्याने आपल्या कोरवर येणारा लोड आहे तो चेंज होतो. ठीक आहे, सो आधी आपल्याला तो करेक्ट करायचा आहे. तो करेक्ट करण्यासाठी हात आपण साईडला ठेवायचा, फक्त पोट असं आत ओढून घ्यायचं. तुम्हाला इथे मुवमेंट दिसेल, असं पोट आत ओढून घ्यायचंय आणि थोडीशी कंबर खाली दाबायची. ठीक आहे, अगेन पोट आत ओढून घ्या आणि कंबर थोडीशी खाली दाबायची. ठीक आहे, चलो लेट्स स्टार्ट. किंवा तुम्ही जर नॅपकिनचा रोल पाठीखाली घेतला असेल तर तोही दाबायचा तुम्ही प्रयत्न केला की ही मुवमेंट होणार आहे. 10 काउंट्स आपण होल्ड करणार आहोत. 3, 2, 1 and go. Press and hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Press 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Press 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Press 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Press 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Press 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Press 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Press 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Press 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Press 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Okay. नेक्स्ट एक्सरसाइज. हे सगळे करेक्शन्स असतात आणि या करेक्शनमुळेच तुमची कोर स्ट्रेंथ वाढायला, पोस्चर इम्प्रूव्ह व्हायला किंवा कुठेही तुम्हाला पेन असेल तर तो कमी व्हायला मदत होते. जेव्हा तुमचं पहिलं पोस्चर करेक्ट होतं तेव्हा बरेच नको असलेले लोड आहेत आपल्या बॉडीवरचे ते कमी होतात आणि त्यामुळे तुमचा पेन आहे बॉडी मधला हा कमी होतो. ठीक आहे, फर्स्ट एक्सरसाइज सॉरी नेक्स्ट एक्सरसाइज इज कंबर तुम्हाला वर उचलायची. ओके, आणि कंबर वर उचलल्यावर आपल्याला प्रॉपर लक्ष देऊन पोटाचे स्नायू आणि बटकचे स्नायू आहेत ते कॉन्शियसली आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायचे. ओके, लक्ष देऊ. चलो लेट्स स्टार्ट. अप and tight. Hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Up.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Two more. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Last one. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Very good. सो हा एक्सरसाइज युजली बॅक पेन मध्ये आपण देतो कारण त्यामध्ये तुमचे ऍब्स आणि बटक्सचे किंवा बॅकचे मसल्स आहेत ते एका वेळी चॅलेंज होतात राईट आणि त्याचं जे होल्डिंग आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जे दोन्ही मसल ग्रुप्स एका वेळी जे कॉन्ट्रॅक्ट करता ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण हेच तुमचं कोर आहे राईट. की तुम्ही उभे राहताय तुम्ही बसताय तेव्हा तुमचे हे दोन्ही मसल्स ग्रुप ऍक्टिव्ह असणं आणि त्यांनी तुमची बॉडी होल्ड करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. नेक्स्ट एक्सरसाइज. नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आता आपण क्रंचेस करणार आहोत. क्रंचेस मध्ये आपण काय करायचं आहे तर पायात अंतर किंवा हे असेच पाय असणार आहे हात साईडला आणि हळूहळू आपल्या डोकं मान आणि खांदे वर घ्यायचे आणि पोटाचे स्नायू आहेत ते कॉन्ट्रॅक्ट करायचे. ओके. होल्ड इट अँड देन डाऊन. सो या होल्डिंग मध्ये तुम्हाला श्वास होल्ड नाही करायचा. ठीक आहे. तुम्हाला काउंटिंग करायचं तुम्ही तोंडाने काउंट करा सो दॅट तो श्वास आहे तो होल्ड होणार नाही. ठीक आहे. चलो हात असे 3, 2, 1 अँड गो अप अँड होल्ड. कॉन्ट्रॅक्ट करायचे मसल्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. अप. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मसल्स वरचा होल्ड सोडू नका. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Two more. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Last one. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. And relax. Very good. खूप awesome. Yes. So next exercise. मी सांगते फक्त आधी तोपर्यंत आधी समजून घ्या मग आपण करूया. यावर तुमचं साइड बेंडिंग होणार आहे. साइड बेंडिंग साठी पायातलं अंतर थोडंसं वाढवायचं आहे. आपले मान परत वर येणार आहे. पोटाचेच नाही कॉन्ट्रॅक्ट करायचे आहेत आणि आपल्याला इथे टो टच करायचे. ओके. तो साइड बेंड करून टो टच अगेन या साइडला. सो पाय तुमचे जास्त जवळ घ्या. ज्यांना गुडघ्याचा पेन आहे त्यांना वाटतं की एवढं नाही बेंड होणार तर त्यांनी जेवढं जमतं तेवढं करायचंय ऑर एल्स फक्त असं ठेवून तुम्हाला बेंड करायचं. ठीक आहे. सो बाकीच्याने पाय जास्त जवळ घ्यायचा आहे आणि आपल्याला टो टच करायचंय. टो टच म्हणजे आपल्या पायाची बोटं आहेत त्यांना टच करायचं आहे. सो पूर्ण बेंड करून टच करेपर्यंत आपल्याला साईडला बेंड व्हायचंय. अगेन बॅक अगेन अदर साइड. ओके. चलो लेट्स स्टार्ट. 3, 2, 1 and go. आधी वर या and then start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5,
4, 3, 2, 1 and down. Very nice. Very good. हा लोड तुम्हाला जाणवला असेल की आपण साईड बेंडिंगचे जे आपले मसल्स आहेत, बऱ्याच वेळेला आपण जेव्हा कोर म्हणतो तेव्हा फक्त आपण क्रंचेसवर लक्ष देतो, पण कोर हे फक्त एका मसलचं नाहीये. बरेच त्यामध्ये मसल्स असतात आणि त्यामध्ये बऱ्याच मुवमेंट्स पण असतात. लाईक फॉरवर्ड बेंडिंग म्हणा, बॅकवर्ड बेंडिंग म्हणा, साईड बेंडिंग आणि आपलं रोटेशन्स. ओके, सो यामध्ये रोटेशन्स पण असतात. रोटेशन्स आता आपण करणार आहोत. सो एक पाय आपण असा क्रॉस ठेवायचा आहे. एक मिनिट. ओके, सो एक पाय असा क्रॉस. ठीक आहे, हात असे घ्यायचे. ओके, आणि आता आपल्याला काय करायचंय, तर आपला हा जो नी आहे याला आपण आपला इकडचा अपोजिट एल्बो आहे तो टच करणार आहोत. त्यासाठी आपला जो एल्बो दुसरा आहे त्याच्यावर आपल्याला प्रेशर द्यायचं. ठीक आहे, मी आता या साईडला दाखवलं दिसेल. तर आता माझा राईट नी आहे तो आपला लेफ्ट एल्बो जो आहे तो मी टच करणार. तर ते टच करताना मी काय करणार आहे, बऱ्याच जणांना उठून डायरेक्ट जमत असेल तर व्हेरी गुड, पण आपल्याला काय करायचं आहे, हा जो एल्बो आहे त्याला आपण अँकर करणार आहोत. अँकर म्हणजे काय करणार, त्याच्यावर प्रेशर देणार, ते फिक्स ठेवणार आणि मग आपण टर्न होणार अँड डाऊन. ठीक आहे, सो असं पूर्ण उठायचं नाहीये. हा जो एल्बो आहे तो फिक्स असणार आहे, त्याच्यावर वजन द्या अँड देन टर्न अँड देन डाऊन. लक्षात येते? टच नाही झाला तरी चालेल, पण आपल्याला फक्त टर्न करायचंय. लक्षात येते सगळ्यांच्या? ब्रीथ आउट. जेव्हा तुम्ही वर घेणार आहात मुवमेंट तेव्हा तुम्हाला ब्रीथ आउट करायचंय. ओके, म्हणजे ते होणार कशी मुवमेंट? ओके, then down, down, down. Okay, chalo, let's start. Take your positions, elbow fixed. 3, 2, 1 and go. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Opposite side. Okay, let's start. Position घ्या. 3, 2, 1 and go. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Very nice. मस्त. सो आपण काय काय केलं यामध्ये? आपले फॉरवर्ड बेंडिंग केलं, आपण साइड बेंडिंग केले, टर्निंग मसल्स आहेत ते पण यामध्ये आपण चॅलेंज केलं. सो रेग्युलर जेव्हा तुम्ही करत राहाल तुम्हाला जाणवेल की तुमच्या कोर स्ट्रेंथमुळे तुमचं ओव्हरऑल बॅलन्स म्हणा, चालणं म्हणा, बसणं म्हणा, हे खूप इम्प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे, चलो आता आपण काय करणार आहोत, आता आपण लोअर बॉडी म्हणजे आपले पाय आहेत त्याचा यूज करणार आहोत आपली कोर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. सो त्यासाठी पहिलं काय करणार आहोत आपण, दोन्ही पाय सरळ. ओके, अँड देन स्ट्रेट अप घ्यायचे आपल्याला आणि पोटाचे स्नायू आत ओढायचे अँड देन डाऊन. हात आहेत ते मी इथे खाली बटक्स खाली किंवा बॅकच्या इथे घ्यायचे सो दॅट तुम्हाला सपोर्ट मिळेल. ठीक आहे, सो ह्यामध्ये होल्ड नाहीये, आपण 20 काउंट्स करणार, 10-10 चे 2 सेट. ओके, पाय जवळ, परत पाय वर घेताना ब्रीथ आउट. 3, 2, 1 अँड गो. अप. 1, डाऊन, 2, down, 3, down, 4, down, 5, down, 6, down, 7, down, 8, down,
9 down, 10 down. Relax. व्हेरी गुड. सो हे आपण ऑलमोस्ट 30 to 40 डिग्रीज फक्त घेतलेला आहे अँगल, कारण यामध्ये तुमच्या ओटीपोटाच्या इकडचे जे मसल्स आहेत तिथे ताण येणार आहे. ठीक आहे. अजून 10 रिपिटेशन्स. टेक युअर पोझिशन्स. पाय सरळ. 3, 2, 1 and go up. 1 down, 2 down, 3 down, 4 down, 5 up, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Very nice. नेक्स्ट इज आपण सायकलिंग करायची. सायकलिंग मध्ये आपण काय करणार, हात इथे येणार आहे डोक्याखाली, पाय असे आपल्याला वर घ्यायचे. ठीक आहे. आणि आपल्याला क्रॉस. बरोबर. आता हा नी आणि एल्बो जॉइंट टच होणार, दुसरा पाय आहे तो तुमचा स्ट्रेट राहणार आहे. ठीक आहे. चलो टेक युअर पोझिशन्स. knees up. 3, 2, 1 and go. Breathe out. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and relax. Very good. खूप छान. आता तुम्हाला त्या पोटावर किंवा पोटाच्या स्नायूंवर तो ताण आहे हा जाणवायला लागला, कारण आपण मगाचपासून बरेच एक्सरसाइजेस असे केलेले आहेत. ओके. त्यामुळे त्याचा एक्सरसाइज होतोय हे ते तुम्हाला साईन देत आहे. राईट. नेक्स्ट एक्सरसाइज आपण सर्कल्स करणार आहोत. ओके. सर्कल्स. बोथ लेग टुगेदर. पाय अगेन वर आणि पूर्ण खाली राऊंड, चेस्टच्या जवळ पूर्ण स्ट्रेट अप राऊंड, परत चेस्टच्या जवळ. ठीक आहे. ज्यांना सिव्हिअर बॅक पेन आहे, कंटिन्युअस बॅक पेन आहे, त्यांनी हा एक्सरसाइज हवा तर करू नका. त्याच्या जागी आपण मगाचपासून का एक्सरसाइजेस केले, क्रंचेस केले, ब्रिजिंग केले, ते एक्सरसाइज तुम्ही करू शकता. ज्यांना जास्त पेन नाहीये, इंटरमिटंट पेन आहे किंवा बॅक पेनची हिस्ट्री आहे, ते टॉवेल किंवा नॅपकिनचा रोल घेऊ शकतात, हाताचा सपोर्ट देऊ शकता बॅकच्या इथे आणि हा एक्सरसाइज करू शकता. ठीक आहे. चलो लेट्स स्टार्ट. टेक युअर पोझिशन. 3, 2, 1 and go. Straight. 1, 2, breathe out. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Same ways. Opposite now. Straight and up and round. 1, 2, 3, breathe out. 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. खूप मस्त छान एकदम ताण तुम्हाला पोटावर जाणवत असेल. ठीक आहे. सो पुढची एक्सरसाइज करायला आता आपल्याला पोटावर झोपायचंय. येस. तर यामध्ये आपण पहिली एक्सरसाइज करणार आहोत ती आहे भुजंगासन. त्याने आपले बॅकचे मसल्स आहेत त्याच्यावर ताण येणार आहे. ओके. सो फर्स्ट इज ॲट एल्बो लेवल. एल्बो पर्यंतच आपल्याला असं वर यायचं आणि आपण होल्ड करणार आहोत
right? And then down. ठीक आहे, हात साईडला, पाय जवळ. 3, 2, 1 and go up and hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता हा थोडस पुढे आणि आपल्याला आता पूर्ण वर यायचंय. ज्यांना ह्यामध्ये त्रास होतो, बॅक पेन होत असेल, तर त्यांनी पहिलं जी आपण पोझिशन घेतली तीच करायची. ओके, सो यामध्ये पूर्ण वर, मान वर अँड देन डाऊन. ओके, टेक युअर पोझिशन्स. थोडेसे हात पुढे. 3, 2, 1 and go. Complete up and hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and down. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 down. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 down. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 down. अजून एकदा. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and down. Very good. खूप मस्त. नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला गुडघ्यावर यायचंय. ओके, आता आपण बॅकच्या मसल्सला जास्त चॅलेंज करत आहोत. ऍब्सच्या मसल्सला आपण मगाशी केलं. आता आपण काय करणार आहोत, अगेन जसं ब्रिजिंग मध्ये आपल्याला दोन्ही मुवमेंट लागतात किंवा दोन्ही मसल ग्रुप्स लागतात, तसंच कॅट अँड कॅमल आता आपण करणार आहोत. कॅट अँड कॅमल फार बेसिक एक्सरसाइज आहे, इझी एक्सरसाइज आहे, पण खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे. ओके, सो यामध्ये काय करणार आहोत आपण, फर्स्ट ह्याच्यामध्ये बॅक आर्च्ड आणि वर बघून होल्ड. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण बॅक राउंड अँड नेक डाउन. ओके, चलो let's start. First is up, neck up and back arched, hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Opposite. Back round, neck down. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Very good. Again, neck up, back arched. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Back round, neck down. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Back arched, neck up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Back round, neck down. 1, 2, 3, 4, 5, 6,
7, 8, 9, 10. Back arched, neck up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Back round, neck down. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. And relax. Very good. खूप मस्त. सो बॅकवर जर प्रेशर जरी आलं असेल तुम्ही मगाचपासून एक्सरसाइज करताय त्यामुळे तर तेही तुम्हाला इथे कमी झालेलं नक्कीच जाणवणार आहे. ओके. सो आता आपण जी एक्सरसाइज करणार आहोत आजच्या सेशनची लास्ट एक्सरसाइज आहे. त्यामध्ये आपण काय करतो तर आपण सुपरमॅन एक्सरसाइज आहे. फक्त आपण नीज वर येणार आहोत जसं मगाशी होतो कॅट अँड कॅमल साठी. सो ही पोझिशन असणार आहे बरोबर आणि आपल्याला ऑल्टरनेट हँड अँड लेग्स आहेत ते आपण हवेत घेणार आहोत आणि आपले कोर आहे तिथे तुमचे पोटाचे स्नायू जे आहेत ते तुम्हाला टाईट करायचे. ओके. चल टेक युअर पोझिशन्स. ठीक आहे. तुम्ही नीजवर आहात, हातावर तुमचे प्रेशर आहे. फर्स्ट आपण राईट हँड अँड लेफ्ट लेग आहे तो हवेत घ्यायचा आहे. 10 काउंट्स आपण होल्ड करणार आहोत. 3, 2, 1 and go. Legs straight, hands front. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and down. ज्यांना वाटतं 10 काउंट्स होल्ड नाही होत आहे त्यांनी 5 काउंट्स तरी नक्कीच होल्ड करायचा आहे. ओके. 5 काउंट्स इझी आहेत तेवढं तर झालंच पाहिजे. ओके. अदर साइड. लेग स्ट्रेट, हँड्स फ्रंट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पोटाच्या स्नायूवर लक्ष. अगेन. चलो अप. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Again. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Up again. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Very good. Keep doing. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Other side. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Last repetition. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Other side. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. And relax. Very good. खूप मस्त. सो सगळ्यांना जाणवलं असेल आज तुमच्या पोटाचे स्नायू थोडेसे बॅक मसल्स आहेत त्यांना जाग आली असेल राईट. सो आता आपण ह्या सगळ्याचे स्ट्रेचेस करणार आहोत. स्ट्रेचेसमुळे काय होणार आहे तर तिकडचा जो ताण आलाय तोही कमी होईल. बऱ्याच वेळेला बसून बसून आपले हे मसल्स आहेत हे जास्त टाईट असतात आणि त्यामुळे पण तुमचं पेल्विक केज जे मी तुम्हाला फर्स्ट ह्याला एक्सप्लेन केलेलं ते चेंज होत आहे. त्यामुळे आपले कोर आहे त्याच्यावर येणारा लोड चेंज होतो. त्याची स्ट्रेंथ आहे ती कमी होते आणि आपल्याला बाकीचे इश्यूज आहेत हे चालू होतात. त्यामुळे त्याचं स्ट्रेचिंग जेव्हा तुम्ही करणार आहात तुम्हाला स्पेसिफिकली फ्रंटला बऱ्यापैकी प्रेशर जाणवेल. तेव्हा रेग्युलर बेसिसवर तो स्ट्रेच केला तर तुमची पेल्विक केज मध्ये नक्कीच इम्प्रुव्हमेंट जाणवणार आहे. ठीक आहे. सो स्ट्रेचेस करूया आता आपण. पोटावर झोपायचं आहे. हात साईडला आणि सगळ्यात आधी फुल अप भुजंगासन. फ्रंटला तुम्हाला स्ट्रेच जाणवेल तो होल्ड करायचा आहे. तिथे लक्ष. डीप ब्रीदिंग. and relax. Very good. दोन्ही पाय मागून दुमडायचे आणि अँकल्सने पकडा. अँकल्सला पकडायचा हाताने
येस. ओके, तुम्हाला मांडीवर तो ताण येणार आहे. व्हेरी गुड. अँड रिलॅक्स. गुडघ्यावर यायचंय. दोन्ही हात पुढे थोडेसे, पायात अंतर घ्यायचंय गुडघ्यांमध्ये. हात पुढे आणि स्लोली आपल्याला असं मागे जायचंय. बटक्स खाली टेकवायचा प्रयत्न करा. पूर्ण ताण तुमच्या बॅक मसल्स बटक्स वर आला पाहिजे. व्हेरी गुड. अँड रिलॅक्स. व्हेरी नाईस. बसायचंय. बटरफ्लाय. येस. पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला फ्लॅप नाही करायचंय, होल्ड करायचंय. ओके, सो जास्तीत जास्त खाली स्ट्रेच करायचंय. येस, व्हेरी गुड. आपले इनर थाईज मसल्स टाईट असले तरीही आपला पेल्विक टिल्ट आहे तो चेंज होऊ शकतो, त्यामुळे त्याचे स्ट्रेचिंग करायचे आपल्याला. व्हेरी गुड. सेम वेज एक पाय बाहेर घ्यायचा, हा पाय इथे लावा आणि टोज पकडायचे आणि ही साइड दुसरा हात आहे तो वरती राहून टर्न करायचं किंवा साइड बेंडिंग, सो दॅट हे साइडचे मसल्स आहेत तिथे तुम्हाला प्रॉपर स्ट्रेच जाणवेल. व्हेरी गुड. अदर साइड. जर टोज पर्यंत हात जात नसेल तर जिथे हात जातो तिथे हात असा ठेवून साइड बेंडिंग करायचं. साइड बेंडिंग जास्त इम्पॉर्टंट आहे मसल्सच्या स्ट्रेच साठी. व्हेरी गुड. रिलॅक्स. त्यानंतर मांडी घालायची आहे. एक हात इकडे असा आणि दुसरा हात मागे घेऊन टर्निंग. रिलॅक्स. अदर साइड. टर्न. व्हेरी गुड. रिलॅक्स. दोन्ही हात वर पूर्ण स्ट्रेच करायचं. And relax. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and down. Very good. खूप मस्त. खूप छान झालं एक्सरसाइज. मला स्वतःला तो इफेक्ट जाणवतोय. सो आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि थँक्यू सो मच. तुम्ही सगळे या सेशन मध्ये मला जॉईन झाला. मेडिटेशनची वेळ झाली. ओव्हर टू यू गायत्री मॅम. मॅम आवाज नाही येत आहे. येतोय का? हा. येस. येस. ओके, खूप छान सेशन झालं मॅम. थँक्यू. व्हेरी गुड. थँक्यू. येस, तर आता आपण मेडिटेशनला सुरुवात करणार आहोत. तर आज आय थिंक शूज घातले नसतील तर आहे त्या पोझिशनमध्येच तुम्ही मेडिटेशन करू शकता, कारण एनिवेज आपलं आज बॉडी डिटॉक्सचं मेडिटेशन आहे. सो तुम्ही ते बसून करू शकता किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर खाली पद्मासन घालून किंवा मांडी घालून छान तुम्ही करू शकता. तर 1 मिनिटाचा वेळ देते. थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं असेल, थोडंसं फ्रेश व्हायचं असेल तर होऊन घ्यायचं आहे. येस, खूप मस्त. रोजचा अटेंडन्स पण खूप छान आहे आणि मला असं वाटतं येस सगळ्या जणांमध्ये ती एन्थुझियाझम आहे सेशन्स करायची रोज सकाळी उठून. व्हेरी नाईस. हे ऍक्च्युली आम्हाला दोघींना खूप मोटिवेट करतं जेव्हा सकाळी एवढ्या संख्येने लोक हे सेशन्स अटेंड करतात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आजचं आपण मेडिटेशन जे करणार आहे ते बॉडी डिटॉक्सचं मेडिटेशन करणार आहे, ज्यामध्ये आपण आपल्या संपूर्ण बॉडीला आपल्या अंतर्मनाने स्कॅन करतो. तिथे जर कुठे एखादा काही ताण असेल तर तो रिलीज करण्याचा प्रयत्न करतो. ओव्हरऑल बॉडीला शांतता देण्यासाठी आजचं मेडिटेशन आपण करतो. इट्स अ फिजिकली आपण ती स्कॅन करतो बॉडी. तर आजच्या मेडिटेशनचं महत्व खरंच खूप जास्त आहे. एखाद दिवशी जर तुम्हाला वीक वाटत असेल किंवा असं वाटत असेल की खूप डल वाटतंय, फिजिकली डल वाटतंय, तर तुम्ही हे मेडिटेशन करू शकता.
येस. सगळेजण रेडी आहेत का? जस्ट टाईप आर इन अ चॅट बॉक्स. सो आपण मेडिटेशनला सुरुवात करूया. जस्ट टाईप आर इन अ चॅट बॉक्स. सो माझ्या लक्षात येईल की सगळेजण रेडी आहेत आणि आपण मेडिटेशन घेऊ शकतो. येस, जस्ट टाईप आर इन अ चॅट बॉक्स. ओके. येस, तर आय थिंक आपण मेडिटेशनला सुरुवात करूया. मेडिटेशनला सुरुवात करायच्या अगोदर आपण 5 वेळेला दीर्घश्वसन करणार आहोत. येस, थँक्यू. येस, आपण 5 वेळेला दीर्घश्वसन करणार आहोत आणि मग आपल्या मेडिटेशनची सुरुवात करणार आहोत. सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचेत, आय बँड्स लावून घ्यायचेत, हेडफोन्स ॲडजस्ट करायचे आहेत आणि आपण आता 5 वेळेला दीर्घश्वसन करणार आहोत. दीर्घश्वसनाला सुरुवात करूया. Take a deep breathe. 1, 2, 3, 4. Hold it and relax. Again. Take a deep breathe. Hold it and relax. One more time. Take a deep breathe. Hold it and relax. लास्ट 2 ब्रीदिंगमध्ये आपण श्वास नाकाने घ्यायचा आहे आणि ब्रीद आउट आपण तोंडाने करायचा आहे. टेक अ डीप ब्रीथ. इनहेल फ्रॉम युअर नोज and exhale from your mouth. Last time. Inhale from your nose and exhale from your mouth. Yes. आजच्या बॉडी डिटॉक्सच्या मेडिटेशनला सुरुवात करूया. नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी आज तुमचं या क्लिन्झिंग मेडिटेशनमध्ये स्वागत करते. मेडिटेशन सुरू करण्याआधी काही सूचना. तुम्ही हे मेडिटेशन झोपून करू शकता, खाली बसून करू शकता किंवा खुर्चीवर एखाद्या आरामदायी ठिकाणी बसून करू शकता. मेडिटेशनला बसताना काळजी घ्या की तुम्ही टेकून बसला आहात. कुठलाही ताण तुमच्या शरीरावर नसावा. तुमची पाठ सरळ असू दे. खुर्चीवर बसला असाल तर ती टेकलेली असू दे. खुर्चीवर बसला असाल तर तुमचे पाय गुडघ्याखाली जमिनीवर सपाट ठेवा. आपले हाताचे तळवे आपल्या मांडीवर ठेवा. आपले हात, आपलं पोश्चर अधिक आरामदायी असू दे. विशेषतः कुठेही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू नका. पण तुम्ही ज्या खोलीत बसला आहात, ज्या सराउंडिंगला बसला आहात, त्याचे ॲटमॉस्फिअर लक्षात घ्या. एक दीर्घ श्वास घ्या and relax. एक दीर्घ श्वास घ्या and relax. आपले पाय जाणवण्यास सुरुवात करा. त्यांचा जमिनीवर होणारा स्पर्श लक्षात घ्या. आता आपले सर्व लक्ष श्वासांकडे केंद्रित करा.
आपला श्वास कसा घेतोय आपण आणि तो कसा सोडतोय ह्याचा अनुभव घ्या. इनहेल फ्रॉम युअर नोज अँड एक्सहेल फ्रॉम युअर माउथ. तुमचं सर्व लक्ष शरीराच्या एका भागापासून दुसऱ्या भागाकडे वळवा. प्रथम तुमच्या मांड्यांकडे बघा. व्हायब्रेशन्स जाणवता येईल. हळूहळू तुमच्या पोटाकडे बघा. पाठीच्या खालच्या बाजूकडे लक्ष द्या. तुमची छाती आणि पाठीचा वरचा भाग याकडे लक्ष द्या. तुमचे खांदे, तुमचे हात अगदी रिलॅक्स करा. हळूहळू तुमचं लक्ष तुमच्या मानेकडे, चेहऱ्याकडे हलवा. आता शेवटी आपलं लक्ष आपल्या डोक्याकडे असू द्या. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या संपूर्ण शरीराकडे द्या. त्यातनं येणाऱ्या व्हायब्रेशन्सचा अनुभव घ्या. प्रत्येक ठिकाणी श्वास घ्या आणि सोडा. आपल्या श्वासोश्वासाद्वारे आपल्या शरीराची स्कॅन करण्याची कल्पना आहे ही. खालपासून वरपर्यंत कंप्लीट स्कॅन करा आपल्या शरीराला. आता हळूहळू आपलं संपूर्ण लक्ष, आपली कल्पना, आपली नजर बंद डोळ्यानेच आकाशाकडे न्या. हळूहळू ती वरती न्या. अजून वरती, अजून वरती. तुम्हाला आकाशात पांढरे ढग दिसतील. तुमची नजर या पांढऱ्या ढगांच्या आर पार वर जाऊ द्या. बघा, तुम्हाला एक तेजस्वी प्रकाश दिसेल. हा प्रकाश सूर्यासारखा तेजस्वी आहे. हा प्रकाश तुम्ही बघू शकता. त्याचा रंग तुम्ही अनुभवू शकता. हा प्रकाश हळूहळू खाली येतोय. अजून खाली येतोय. हा प्रकाश तुमची बॉडी क्लीन करायला आला आहे. हा प्रकाश तुमच्या बॉडीला प्युरिफाय करायला आलेला आहे. हा प्रकाश तुमच्या सगळ्या वेदना, प्रॉब्लेम्स कमी करायला आलेला आहे. हा प्रकाश ढगातून खाली फक्त तुमच्यासाठी आलेला आहे. तुम्ही आता बघू शकता की हा प्रकाश तुमच्या डोक्यावर आला आहे. हळूहळू तो तुम्हाला एनर्जी देतोय. एक वेगळ्या रंगाची एनर्जी. कोणासाठी ती निळ्या रंगाची एनर्जी असेल, कोणासाठी ती पांढऱ्या रंगाची असेल, तर कोणासाठी ती केशरी रंगाची असेल. तुम्ही आता तुमचे दोन्ही हात
हळूहळू वर न्या आणि ह्या प्रकाशाला पकडून तो खाली तुमच्या शरीरामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात हळूहळू वरती. प्रकाशाला स्पर्श करा आणि तो प्रकाश आपल्या शरीरामध्ये घ्या. हळूहळू तो प्रकाश तुमच्या डोक्यावरून तुमच्या चेहऱ्यावर आला आहे. एक वेगळं तेज, एक स्मित हास्य घेऊन आलेला आहे. हळूहळू तो प्रकाश तुम्ही तुमच्या चेहऱ्यापासून, मानेपासून तुमच्या खांद्यावर आणला आहे. तो आता खांद्यांवरनं तुमच्या हातात, हातातून छातीत, हळूहळू छातीतून पोटात, हळूहळू पोटातून हिप्सकडे जात आहे. आता खाली मांड्यांपासनं गुडघे, पाय, पायाचे तळवे असा तो प्रवास करत आहे. या प्रकाशाचा अनुभव घ्या. त्यात तुम्ही न्हाऊन निघा. आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या व्हायब्रेशनचा अनुभव घ्या. आता मी 1 ते 10 आकडे मोजणार आहे आणि आपण पूर्वस्थितीत येणार आहोत. हळूवार स्वतःला पूर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न करा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. आशा आहे तुम्हाला हे मेडिटेशन आवडलं असेल. या मेडिटेशनचा अधिकाधिक जर उपयोग करायचा असेल तर ह्याचा सराव करणे महत्त्वाचे आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. रिलॅक्स अँड रिलॅक्स. येस, व्हेरी गुड. खूप मस्त. येस, दोन्ही हात एकमेकांवरती रब करून त्यातनं येणारी जी एनर्जी आहे
ती फील करायचा प्रयत्न करायचा आहे. व्हेरी नाईस. ग्रेट ग्रेट ग्रेट. येस. तर मग आजचं सेशन कसं झालं, आजचं एक्सरसाइजचं सेशन आणि मेडिटेशनचं सेशन कसं झालं, कसा फील होता हे नक्की कळवा. थँक्यू व्हेरी मच. उद्या भेटूया आपण सेम लिंकवरती, सेम टायमिंगला. थँक्यू.